जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. नमस्कार मित्रांनो, लातूर मधले सामाजिक कार्यकर्ते श्री नरेंद्रजी बोरा यांनी आज आवर्जूनपणे आपुलकीनं आमच्या पॉडकास्ट स्टुडिओला भेट दिली. बोराजी, काय वाटतं? आता शब्द नाहीत सर माझ्याकडे. लातूरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे पहिला पॉडकास्ट स्टुडिओ असेल असं मला वाटतंय. आणि खूप छान, अत्यंत सुंदर, एकदम क्वालिटीचा, जे म्हणतो टॉप क्वालिटीचा असा हा पॉडकास्ट स्टुडिओ तयार झालेला आहे. आणि माझ्यातर्फे औसेकरन सरांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आपला भाषण कला क्लास सुद्धा सुरू होत आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना काय संबोधता? मी स्वतः क्लास जॉईन करणार आहे. ह्याच्या पलीकडे मी अजून काही जास्त काय तुम्हाला वाटतं की ते विद्यार्थी 100% यावे. हा. एक लाईफ मध्ये जे तुमचे रिक्रेट्स असतात ते पूर्ण करण्यासाठी ते यावे. माझ्या लाईफ मधलं एक रिक्रेट आहे की मला भाषण कला तेवढी नाही, म्हणून मी स्वतः येणार आहे. आणि माझं एक असं म्हणणं आहे की प्रत्येकाने एक लाईफची एक कमतरता असते की बाबा आम्हाला स्केटिंग येत नाही, मला भाषण कला येत नाही, XYZ जे काही असतील ते इच्छा, अर्धवट इच्छा पूर्ण करण्यासाठी, रिक्रेट्स पूर्ण करण्यासाठी इथे यावं. ज्यांना आम्ही एक संकल्प केलेला आहे की आमच्या प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक बॅच मध्ये एक अपंगांना आम्ही मोफत शिकवणार आहोत. अरे वा, व्हेरी नाईस. एक अपंग, व्हेरी नाईस. ज्याच्यावर ईश्वरानं अन्याय केला, आपला अन्याय काय पण नैसर्गिक आहे, पण त्या बिचाराला आपण काहीतरी मदत करावी, त्याला काहीतरी शिकायला, म्हणून एक अपंग विद्यार्थ्याला आपण मोफत शिकवणार. याबद्दल तुमचं काय? तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून हा प्रश्न विचार. नाही सर, ह्याच्याबद्दल शब्द नाहीत माझ्याकडे. एवढं छान काम करत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही जर एखाद्या अपंगासाठी, दिव्यांगासाठी, अपंग म्हणण्यापेक्षा दिव्यांगासाठी 50% असतो, 40% असतो, नाही, जे काही असेल ते असेल, त्याच्या लाईफ मध्ये तुम्ही हातभार लावला तर त्याचं पुण्याचे भागीदार आहेत तुम्ही. बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, हुशार असा आपण. हो ना, त्याला कमी कमी बोलता आलं पाहिजे, 100% ऐकता आलं पाहिजे. नाही, 100% बोलता. हात नाही, पाय नाही, दुसरे व्यंग आहेत. एक नंबर काम आहे सर, त्याला शब्द नाहीत मला बोलायला, पण एक नंबर काम आहे तुमच्या लाईफ मध्ये. तुम्हाला त्याचे आशीर्वाद हे सदैव कामाला येतील. तुम्हाला मी हा प्रश्न काय विचारला बोराजी, तर तुम्ही स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते. येस. तुम्ही सुद्धा गोरगरीब, अन्नदान असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, हिंदुत्व संघटनेची कामं असतील, अशा अनेक कामात तुम्ही स्वतःला झोकून गेलेले आहे. 100%. तुमच्यासारख्या सुद्धा नवतरुणांना या पॉडकास्ट स्टुडिओ, या ऑडिओ स्टुडिओ, या युट्यूब स्टुडिओ, या भाषण कला क्लास स्टुडिओ, या आर्ट स्टुडिओ, आम्ही इथं चित्रकलेचे सुद्धा क्लास घेणार आहोत. व्हेरी नाईस. म्हणजे फक्त कला क्षेत्रात, सर्व क्षेत्रात इथं अभिनय शिकवला जाईल, इथं चित्रकला, ड्रॉइंग अँड पेंटिंग. असं ना, माझ्या मते तर खूप कमी बघायला मिळतं कुठं. मला चित्रकला क्लासेस कुठं असतील म्हणून वाटत नाही मला. तर त्या चित्रकला क्लासेसला 5वी पासून 10वी पर्यंतचा प्रवेश. व्हेरी नाईस. त्यांच्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. आजच्या एआयच्या जगामध्ये या कलेची गरज आहे, वाटते का तुम्हाला? 1,00,000% गरज आहे. मॅन्युअली जे चित्रकला आपले काढू शकतात. आता पेंटर्स आहेत, हुसेन वगैरे मोठे मोठे पेंटर्स आहेत. आज किती AI म्हणा, कॉम्प्युटरचा जमाना आहे, AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, तरी पण त्यांच्या हस्तकलेला, त्यांच्या पेंटिंग्सला, हँडीक्राफ्टला हे डिमांड आहे. आणि पेंटिंग विकल्या जातात. हा, तर ह्याला मरण नाही, त्या व्यवसायाला आणि त्या कलेला मरण नाही आहे असं मला वाटते. आणि ओरिजिनल ते ओरिजिनल राहते. तुम्ही किती जरी AI ने तयार केलो तर ते AIचं आहे म्हणून एका सेकंदात कुणी बोलते, तर त्याला काही व्हॅल्यू नाहीये. ही जी स्टुडिओचा फायदा लातूर शहरच 100% शहर जिल्ह्यातल्या सर्व तरुणांनी, युवकांनी, आणि हेच नाही, आपल्या स्टुडिओमध्ये बोराजी आम्ही व्यापाऱ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम काढलेला आहे. काय हो सर? त्या व्यापाऱ्यांची एक 30 मिनिटाची मुलाखत त्यांना आपल्या व्यवसायाबद्दल द्यायची. व्हेरी नाईस. म्हणजे त्यांना इथे यायचं आमच्या स्टुडिओमध्ये, ही आपल्या व्यवसाय, आपली प्रगती, ही माहिती त्यांना सांगायची. आणि आम्ही त्याचा व्हिडिओ आमचा YouTube, Instagram आणि आमचं फेसबुक लाईव्ह, व्हेरी नाईस, अशा 50 लाख व्ह्युअर्स
आणि 50,000 सबस्क्रायबर पर्यंत त्यांचं नाव आम्ही पोहोचवणार आहोत. व्हेरी नाईस. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप छान. एवढं मोठं म्हणजे कुठल्या व्यापाऱ्याला एक व्यासपीठ नव्हतं. आपल्या माध्यमातून व्यापाऱ्यांना एक व्यासपीठ मिळेल. आणि व्यापारी कसं आहे, एक व्यापाऱ्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याचा जे व्यापार आहे, जे काही फॅक्टरी असेल, त्याचं दुकान असेल, होलसेल असेल, गोडाऊन असेल, ते सोडून बाहेर निघते. त्याला इच्छा असते, त्याची अर्धवट इच्छा तुम्ही तुमच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तो एक पॉप्युलर होणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्या व्यवसायाची माहिती इतरांना मिळणार आहे. त्याच्यातून त्या इतरांना लाभही होणार आहे त्या व्यापाऱ्यांचा. आता एखादा होलसेल व्यापारी आहे, त्याच्या मालाबद्दल माहिती त्यानं सांगितल्यानंतर बऱ्याच लोकांना फायदा होईल त्याचा. त्याचंही PR वाढेल, तुमचंही वाढेल, सगळ्या गोष्टी आमचे- पॉझिटिव्ह होणार आहे. तुम्ही आमचे बंधू, लहान बंधू म्हणून आमच्या स्टुडिओला जी भेट दिली त्याबद्दल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल आपले लाख लाख आभारी आहे बोराजी. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.